नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी की 21 जून 2026 रोजी होणार आहे विद्यार्थी मित्रो। तर टीईटी परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजे सामाजिक शास्त्र। तर सामाजिक शास्त्र विषयाचे आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारण्यात आले होते, असे महत्त्वपूर्ण 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रो। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रो, टीईटी परीक्षेमध्ये मॅक्झिमम प्रश्न हे रिपीट होत असतात, तर त्यामुळे आजचं हे सेशन आपल्याला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, चला या ठिकाणी पहिला प्रश्न पहा विद्यार्थी मित्रो, आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय आहे? वैदिक संस्कृतीमधील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती आहे? बघा, वैदिक संस्कृतीमधील जे 4 ग्रंथ आहेत, ओके, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, हे जे 4 ग्रंथ आहेत, तर यापैकी कोणत्या वेदात, कोणत्या ग्रंथामध्ये या ठिकाणी औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रो, तर औषधी वनस्पतीची जी माहिती आहे ही कशामध्ये दिलेली आहे रे? तर ही अथर्ववेदामध्ये दिलेली आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर 3 अथर्ववेद हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा या ठिकाणी आपण याचं स्पष्टीकरण समजून घेऊ। बघा विद्यार्थी मित्रो, या प्रकारचे जे आहेत आपले 4 वेद आहेत, ओके, 4 वेद आहेत। यामध्ये ऋग्वेदामध्ये काय दिलेलं आहे? तर ऋग्वेदामध्ये विद्यार्थी मित्रो देवदेवता यांचं पूजन कशा पद्धतीने करायचं, त्या पूजनासंबंधी माहिती त्यामध्ये दिलेली आहे। त्यानंतर जो आहे सामवेद हा संगीताचा ग्रंथ मानला जातो, ओके, संगीताचा पाया ज्यामध्ये मानला जातो, संगीतासंबंधी माहिती जी आहे, ओके, संगीत जे आहे याच्यामध्ये कशात आहे? सामवेदामध्ये येते। त्यानंतर अथर्ववेद, ज्यावरती आपला प्रश्न होता, तर अथर्ववेदामध्ये बघा या ठिकाणी ऋषीमुनी जे सांगत आहेत त्या पद्धतीने औषधी वनस्पती संदर्भात माहिती जी आहे ही कशामध्ये आहे? ही अथर्ववेदामध्ये देण्यात आलेली आहे। आणि यजुर्वेदामध्ये यज्ञ विधी जे आहे त्या संबंधी माहिती ही यजुर्वेदामध्ये देण्यात आलेली आहे। ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, पहा या ठिकाणी डिटेलमध्ये स्पष्टीकरण बघा। ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे। यात विविध देवतांच्या स्तुतीसाठी केलेले मंत्र आणि औषधी वनस्पतींविषयी माहिती दिली आहे। यावरतीच आपला प्रश्न होता। पहा आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्र यामध्ये आहे, ओके, औषध दिले आहे, पण मुख्य जो आहे, मुख्य कशामध्ये दिले आहे ते देखील समजून घेऊया। बघा, सामवेद हा संगीताचा पाया मानला जातो। यात ऋग्वेद वैदिक मंत्र सुरात कसे गावे याचे मार्गदर्शन केले आहे। ओके, ऋग्वेदामधील मंत्र जे आहे ते देवाच्या स्तुती हे सुरात कसे गावे याचं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वपूर्ण यावरती आपला प्रश्न होता अथर्ववेद, तर यात विविध प्रार्थना आहेत, त्यानंतर दैनंदिन जीवन आणि औषधोपचार आणि विज्ञानाशी संबंधित मंत्र, ओके, औषधोपचार संबंधित जे वनस्पती आहेत त्यांची माहिती देण्यात आलेली आहे। आणि यजुर्वेद जो आहे यामध्ये यज्ञ आणि धार्मिक विधीविषयीचे नियम आणि मंत्र हे यजुर्वेदामध्ये देण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्र। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा। पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा, बघा बीजगणिताला देण्यात आलेले अल्जेब्रा हे जे नाव आहे हे मूळचे कोणत्या भाषेमधील आहे? अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेमधील आहे? अरबी, ग्रीक, जर्मन की लॅटिन? तर अल्जेब्रा जो आहे हे मूळ अरबी भाषेमधील आहे। ऑप्शन नंबर 1 अरबी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे? सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा विद्यार्थी मित्रो, IMP असा हा प्रश्न आहे। परीक्षेमध्ये हा प्रश्न वारंवार रिपीट होत असतो। ओके, पहा काय म्हटलेलं आहे? सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? पाटणा, पैठण, बदामी, हम्पी? तर विद्यार्थी मित्रो, प्रतिष्ठान हे पूर्वी कोणाचं नाव होतं? तर हे पैठणचं होतं। ओके, पैठणलाच म्हणायचे प्रतिष्ठान। ओके, आताचं जे पैठण आहे छत्रपती संभाजीनगर मधील, ते सातवाहन राज्याचं काय होतं? साम्राज्याची राजधानी होती। काय होतं? प्रतिष्ठान। त्याचा काय म्हणतात? त्याला पैठण म्हणतात। ऑप्शन नंबर 2 पैठण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, पहा मग आता हे इतर 4 ऑप्शन काय हे देखील तुम्हाला सांगतो। बघा विद्यार्थी मित्रो, बदामी जी आहे, बदामी ही कोणत्या? तर ही चालुक्य साम्राज्याची राजधानी होती। ओके, कोणते? चालुक्य साम्राज्याची राजधानी होती बदामी। हम्पी ही राजधानी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती। ओके, हम्पी कशाची होती? तर विजयनगर साम्राज्य, विजयनगरचं जे साम्राज्य आहे तर विजयनगर साम्राज्याची राजधानी होती हम्पी। ओके, आणि विद्यार्थी मित्रो पाटणा म्हणजे काय? सध्याचे काय आहे? तर सध्याचे पटना। पाटणा काय सध्याचे? हे सध्याचे आहे पटना। आणि पटना ही कोणत्या साम्राज्याची राजधानी होती? तर पटना ही विद्यार्थी मित्रो मौर्य साम्राज्याची राजधानी होती। ओके, पूर्वीचं काय? मौर्य साम्राज्य जे होतं त्याची राजधानी होती पटना। ओके, चला क्लिअर आहे सर्वांना?
चलो बघा, पटनाचंच काय या ठिकाणी मौर्य साम्राज्याच्या कालखंडामध्ये याला काय म्हणायचं, याला पाटलीपुत्र या नावाने ओळखलं जायचं. काय पटनाचं काय होतं, पूर्वीचं नाव पाटलीपुत्र असं नाव होतं. विद्यार्थी मित्र हे देखील लक्षात असू द्या. आपल्याला कुठल्याही पद्धतीने जर प्रश्न आला या ठिकाणी तुमचा आता या टॉपिक वरचा प्रश्न चुकणार नाही कसाच. ओके, पहा या पद्धतीचं आपण डिटेल स्पष्टीकरण या ठिकाणी घेतलेलं आहे. पटनाचं सुरुवातीचं नाव होतं या ठिकाणी पाटलीपुत्र. या ठिकाणी प्रतिष्ठानचं सुरुवातीचं नाव जे होतं प्रतिष्ठान, सध्याचं नाव काय पैठण. प्रतिष्ठानचं सध्याचं नाव काय पैठण हे आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती. आपल्याला योग्य असणारं विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा काय विधान अ आहे, निजामशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. ओके, निजामशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. त्यानंतर ब आहे, निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी योग्य विधान काय आहे, फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अ ब दोन्ही योग्य की अ आणि ब दोन्ही अयोग्य. तर विद्यार्थी मित्र अ आणि ब ही दोन्ही विधाने चुकीची आहे या ठिकाणी. ओके, ही दोन्ही विधाने काय दिली आहेत, ही दोन्ही विधाने चुकीची, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मग आता दोन्ही विधाने चुकीची, मग योग्य उत्तर काय असायला हवं हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र, तर बघा शहाजीराजांना जे आहे सरलष्कर हा जो किताब आहे हा निजामशहाने नव्हता दिला. हा कोणी दिला होता, तर हा आदिलशहाने दिला होता. कोणी दिला होता, हा आदिलशहाने दिला होता. ओके, आदिलशहा. आणि सोबतच बंगळूरची जी जहागिरी आहे ती देखील आदिलशहाने दिली होती, निजामशहाने का नाही. ओके, निजामशहाने नाही, त्यामुळे दोन्ही विधाने ही चुकीची आहेत. क्लिअर आहे सर्वांना. चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न काय, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा योग्य पर्याय. बघा निष्ठावंत पाईक नसलेल्या म्हटलेला आहे, आपल्याला निष्ठावंत पाईक असलेला नाही. प्रश्न व्यवस्थित वाचणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा योग्य पर्याय इब्राहिम, सिद्दी इब्राहिम, दौलत खान, सिद्दी हिलाल आणि दाऊद खान. तर विद्यार्थी मित्र निष्ठावंत पाईक नसलेला योग्य पर्याय तो कोणता आहे, तर दाऊद खान आहे. ओके, दाऊद खान हा निष्ठावंत नसलेला म्हणजे हा शत्रू राज्यामध्ये होता. ओके, शत्रू याच्यामध्ये होता, त्यामुळे दाऊद खान हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता दाऊद खानच काय दिलं या ठिकाणी. मग आता हे सिद्दी इब्राहिम, दौलत खान, सिद्दी हिलाल हे यामध्ये तर होतेच विद्यार्थी मित्र. हे काय होते, तीनही निष्ठावंत मध्ये आहेत. ओके, पहा मग आता सिद्दी इब्राहिम जो आहे हा फोंड्याच्या किल्ल्याचा काय होता, हा छत्रपती शिवरायांच्या फोंड्याचा जो किल्ला होता तेथील हा किल्लेदार होता. सिद्दी इब्राहिम काय होता, हा किल्लेदार होता. त्यानंतर विद्यार्थी मित्र दौलत खान जो आहे हा आरमारामध्ये होता. ओके, छत्रपती शिवरायांचं जे आरमार त्यांनी स्थापन केलं त्या आरमारामध्ये होता. सिद्दी हिलाल विद्यार्थी मित्र काय होते, तर हे घोडदळामध्ये एक सैनिक होता. ओके, घोडदळामध्ये हा एक महत्वपूर्ण सैनिक होता. ते सर्व छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत होते. दाऊद खान हा शत्रूशी संबंधित होता. ओके, हा शत्रूकडून सामील होता, त्यामुळे दाऊद खान ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांच्या अष्टप्रधान मंडळातील पंतप्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून कोणत्या स्वरूपाचा दिला. ओके, कोणत्या स्वरूपात मोबदला द्यायची, इमाने द्यायचे का, छत्रपती शिवाजी महाराज नाही, जहांगीरी पण नाही द्यायची आणि वतने पण नाही द्यायची, या सर्वांच्या ते विरोधात होते. ते काय द्यायचे, रोख पगार. ऑप्शन नंबर 2 रोख पगार हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेला उचलून धरणे या प्रकाराच्या साहित्याशी संबंधित कोण होते. आता बघा भावार्थ रामायणाच्या निमित्ताने, मग हे कोणता प्रकार यायचा, याला काय म्हणायचे विद्यार्थी मित्र, तर याला भारूड हा प्रकार होता. कोणता प्रकार होता, हा भारूड. मग कोणते संत आहे या संबंधित, तर संत एकनाथ. ऑप्शन नंबर 1 संत एकनाथ हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, संत एकनाथ हे या ठिकाणी असायचे. ओके, चला विद्यार्थी मित्र तुम्ही जर टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिव छत्रपती असे अक्षर कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले. श्री राजा शिव छत्रपती असे अक्षर कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले असा प्रश्न विचारला आहे. बघा सोन्याचा होन, सोन्याची मोहर, चांदीचा होन आणि चांदीची मोहर. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी सोन्याचा होन त्या ठिकाणी पाडण्यात आला होता. ओके, बघा सोन्याच्या होनावरती काय होतं, श्री
शिवछत्रपती राजा शिवछत्रपती कशावर सोन्याच्या होणावरती होतं, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 सोन्याचा होन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, सोन्याचा काय होता होन. सोन्याचं जे नाणं होतं त्याला काय म्हणायचे होन. मग चांदी जी होती विद्यार्थी मित्र, चांदीचं जे नाणं होतं ओके, चांदीचे नाणे त्याला काय म्हणजे त्याला शिवराई. काय म्हणायचे शिवराई. ओके, ही अशी नाणी जी आहे त्या ठिकाणी पाडण्यात आली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. ओके बघा, जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता. बघा, जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 50. ओके, किमान किती असते 50 असते. जिल्हा परिषद सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात, हे काय या ठिकाणी चुकीचं आहे. सदस्य संख्या म्हटल्या 50 हे बरोबर असणार आहे. एकच उत्तर असणार आहे विद्यार्थी, 4 पैकी एकच. मग ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असणार आहे. किमान सदस्य किती आहे, किमान कमीत कमी किती असले पाहिजे, हे 50 सदस्य असले पाहिजे. कमीत कमी किती 50 सदस्य. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पहा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. प्रश्न काय, माणूस सुरुवातीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे प्राचीन काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे. बघा, कशाच्या सहाय्याने लिहायचं आहे, बोरूच्या सहाय्याने लिहायचं आहे प्राचीन काळामध्ये. मग हे लिहिण्यासाठी एका झाडाची साल वापरायचे. कोणत्या झाडाच्या सालीचा वापर करायचे, पळस, कांचन, साल की पपायरस. तर विद्यार्थी मित्र, त्यावेळी पपायरस या झाडाच्या सालीचा वापर केला जायचा, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 पपायरस हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पपायरस. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतातील पारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हणतात. ओके, भारतातील जो पारसी समाज आहे तो उपयोगात आणत असलेली जी कालगणना होती त्या कालगणनेला काय म्हणतात असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. पतेती, शहनशाही, हिजरी आणि कृत. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा, पारसी समाजात जी कालगणना उपयोगात यायची तिला काय म्हणायची, शहनशाही. ओके, ही पारसी समाजामध्ये यायची. ओके, आणि बघा, जे मराठा होता, मराठा समाजामध्ये विद्यार्थी मित्र शक ही कालगणना वापरली जायची. ओके, कोणती, शक. यानंतर पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय. बघा, महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यामधील असणारी खनिज याची अयोग्य जोडी. ओके, सिंधुदुर्ग भंडारा लोह खनिज अगदी बरोबर आहे. नागपूर भंडारा मॅग्नीज बरोबर आहे. सिंधुदुर्ग गडचिरोली मॅग्नीज चुकीचं आहे. सिंधुदुर्ग गडचिरोलीमध्ये मॅग्नीज आहे का, नाही. ओके, त्यानंतर नागपूर गडचिरोली लोह खनिज हे देखील बरोबर आहे. तर आपल्याला चुकीची ओळखायची आहे, चुकीची एकच आहे. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय. आता विद्यार्थी मित्र, हा जो प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला जे गट देण्यात आलेला आहे यापैकी प्रत्येक मधून काय राष्ट्रीय महामार्ग जातो, त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा टीईटी परीक्षेमध्ये रद्द करण्यात आला होता. ओके, हा प्रश्न काय रद्द करण्यात आला होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते. बघा, समोच्चता दर्शक रेषा ओके म्हणजे काय, समोच्चता दर्शक जी रेषा असते काय दाखवली, जमिनीवरील भागाचा जो चढ उतार आहे ओके, चढ उतार ही दर्शवणारी रेषा असते समोच्चता दर्शक. मग बघा या ठिकाणी काय करते हे, तर बघा समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणी जोडणारी रेषा आहेत. अगदी बरोबर, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा समुच्चता दर्शक रेषा काय असतात, या समुद्र सपाटीपासून जी उंची आहे ही समान उंचीवर दाखवणारी ठिकाणे दर्शवली जाते. कशाद्वारे, समोच्चता दर्शक रेषेद्वारे ही ठिकाणे दर्शवली जातात. ओके, ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, परीक्षेला अवधी हा खूप कमी आहे त्यामुळे आपण डायरेक्टली उत्तर या ठिकाणी समजून घेत आहोत. बघा यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्य घटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालीलपैकी कशात होईल. बघा मतदाराचा अधिकार हा कोण कशामध्ये येणार, मानव अधिकार, घटनात्मक अधिकार, मूलभूत अधिकार की समानतेचा. घटनेनुसार म्हटलेला आहे, घटनेनुसार म्हटलेला आहे, मग त्या ठिकाणी हा कुठला अधिकार झाला, तर हा घटनात्मक अधिकार झाला. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 घटनात्मक अधिकार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. ओके, चला आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते आहे. बघा उच्च न्यायालय असणारे ठिकाण या दिलेल्या पर्यायापैकी कोणतं आहे, दिसपूर, इम्फाळ, इटानगर की तिरुअनंतपुरम.
तर उच्च न्यायालय असणाऱ्या ठिकाण दिलेल्या पर्यायापैकी कोणता विद्यार्थी मित्र, तर ते आहे इम्फाल. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, इम्फाल या ठिकाणी काय उच्च न्यायालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्राशी युनोशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. ओके, बघा दिलेल्या पैकी जिनिव्हा या ठिकाणी मुख्यालय असणारी संघटना कोणती आहे. बघा, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को ज्याला म्हणतात, जागतिक आरोग्य संघटना WHO, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग आणि अन्न व शेती संघटना. तर विद्यार्थी मित्र कशाचा आहे बरं या ठिकाणी, तर पहा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग जो आहे याचं मुख्यालय कुठे आहे, जिनिव्हा दिलेल्या पर्यायापैकी. ओके, कुठे आहे याचं, जिनिव्हा या ठिकाणी येतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता. ओके, गटामध्ये न बसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. बघा, कांजीवरम, कडियाल, सोलापुरी आणि पितांबरी. तर विद्यार्थी मित्र कांजीवरम झालं, कडियाल झालं, पितांबरी झालं, हे सर्व काय आहेत, हे सर्व साड्याचे प्रकार आहेत. ओके, हे सर्व काय, हे साड्याचे प्रकार आहेत. मात्र सोलापुरी ही काय येते, ही सर्व काय येते बघा या ठिकाणी वस्त्राशी संबंधित आहे, मात्र गटात नाही बसणार आहे. तर सोलापुरी ही काय, ही शाल आहे. ओके, ही काय, शाल. तर सोलापुरी हे बसणार नाही. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे. बघा, वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. बघा, वर्षभराच्या काळामध्ये पृथ्वीवर वेगवेगळ्या पद्धतीचे ऋतू निर्माण होतात. ओके, तर बघा आता हे जे ऋतू निर्माण होतात तर याची कारणे कोणती, याचे योग्य कारण कोणते आहे दिल्या पर्याय. बघा, एक म्हणजे पृथ्वीचा कललेला आस, दुसरा आहे पृथ्वीचे परिभ्रमण. तर विद्यार्थी मित्र बघा, पृथ्वी जराशी झुकलेली आहे, पृथ्वीचा आस कसा आहे, थोडासा कललेला आहे आणि पृथ्वी काय करते, परिभ्रमण करते, म्हणजे स्वतःभोवती फिरते. सूर्याभोवती परिवलन होते, स्वतःभोवती काय, सूर्याभोवती फिरता फिरते स्वतःभोवती देखील फिरते. आणि ही दोन्ही कारणे कशासाठी कारणीभूत आहेत, तर या ठिकाणी हे ऋतू बदलासाठी ही दोन्ही कारणे आवश्यक आहेत. ओके, ऋतू बदल जे आहे पृथ्वीवर या दोन्ही कारणामुळे होत असतो. त्यामुळे 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहेत. मग अ आणि ब दोन्ही योग्य असणारा पर्याय कोणता आहे, तर विद्यार्थी मित्र अ आणि ब दोन्ही योग्य. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 3 हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मरुभूमी उत्सव हा कुठे होतो, तर हा जैसलमेर या ठिकाणी साजरा होतो. ओके, मरुभूमी उत्सव हा जैसलमेर या ठिकाणी साजरा होतो. तर त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्र कार्निवल हा उत्सव कुठे साजरा होतो, तर कार्निवल जो आहे हा कुठे साजरा होतो, तर हा पणजी या ठिकाणी साजरा होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 पणजी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा, भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायापैकी कोणती. बघा, भारतातील जो पश्चिम घाट आहे तर पश्चिम घाटाच्या पर्यायामध्ये विसंगत असणारी बाब कोणती. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समावेश, अगदी बरोबर आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक हा आहे, हे देखील स्टेटमेंट अगदी बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत. जैवविविध्य संवेदनशील क्षेत्राचा एक भाग आहे, अगदी बरोबर आहे. कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. पश्चिम घाटामधील आहे काय, ओके, पश्चिम घाटातला आहे का, नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 4 हे विधान चुकीचं असणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, विसंगत पर्याय एकच विसंगत आहे, ते म्हणजे कळसुबाई त्यातील सर्वात उंच शिखर. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र व्हिडिओवरच्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते. बघा, खालील पर्यायापैकी अयोग्य असणारं विधान कोणतं आहे असं ओळखायचं आहे. बघा, मानवातील नरांमध्ये XY गुणसूत्रे असतात. ओके, मानवातील जो नर आहे या ठिकाणी काय असतात, XY गुणसूत्रे असतात, अगदी बरोबर आहे. प्रामुख्याने पक्ष्यांमधील नरांमध्ये XX गुणसूत्रे असतात, हे विधान चुकीचं आहे. फुलपाखरा, ओके, पक्षामध्ये XX म्हटलं, हे विधान स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्र. ओके, त्यानंतर फुलपाखरासारख्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्रे असतात. ओके, हे असतात का, नाही, हे विधान चुकीचे आहे. यामध्ये X आणि Y दोन्ही असतात. प्रामुख्याने पक्षामध्ये मादीकडून येणारे गुणसूत्र संतती लिंग ठरवते, हे देखील बरोबर आहे. आता आपल्याला अयोग्य विधान, तर अयोग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, फुलपाखरांसारख्या कीटकांमध्ये मादीत काय असते, XX गुणसूत्रे असतात, तर XY गुणसूत्रे त्या ठिकाणी असतात. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा, वनस्पती व त्यांच्या अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता. बघा, वनस्पती आणि त्याची अयोग्य जोडी दर्शवणारा
पर्याय. ओके पहा, रानभेंडी इंधन, गुळवेल योग्य जोडी. ओके बरोबर जोडी म्हणजेच काय, या ठिकाणी बरोबर असणारी जोडी आपल्याला ओळखायची आहे. ओके योग्य म्हणजेच काय, तर बरोबर असणारी. तर बघा, रानभेंडीपासून इंधन, गुळवेल तेल, शिरशीर रंग आणि राळ धागा. तर विद्यार्थी मित्र, हे सर्व चुकीचे आहे. एकच बरोबर आहे, ते म्हणजे रानभेंडीपासून इंधन निर्माण होते. ऑप्शन नंबर 1 रानभेंडी इंधन हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके पहा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्र, टीईटीच्या परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे. ओके बघा, 21 जून रोजी हा पेपर होणार आहे. त्यामुळे आपण ऑलरेडी यूट्यूबवरती आपले सर्व व्हिडिओ लेक्चर्स हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आपल्या चॅनलवरती व्हिजिट करायचं आहे. चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी कोर्स अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. त्या कोर्समध्ये तुम्हाला मानसशास्त्राचे सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्या ठिकाणी. ओके जवळपास 30 व्हिडिओ त्यामध्ये अवेलेबल आहेत. ते सर्व व्हिडिओज तुम्ही बघायची आहेत विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील कारण खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. बघा, कारण आणि परिणाम या ठिकाणी दिले, याचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि योग्य असणारा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. ओके बघा, कारण काय आहे, तर समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते त्यामुळे समुद्रात पोहणे अवघड होते. ओके समुद्राच्या पाण्याची घनता काय, जास्त असते. अगदी बरोबर आहे. त्यामुळे समुद्रात पोहणे अवघड होते का, नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळे फक्त हे एकच विधान या ठिकाणी बरोबर आहे. आणि असा पर्याय कोणता आहे, तर ऑप्शन नंबर 1 फक्त अयोग्य. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके चला, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी. बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये डेफिनेटली असतो. ओके कोणता म्हटलाय, द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायामध्ये कोणता. आता अन्न साखळी आपण जशी पुस्तकात आपल्याला असते त्याच पद्धतीची असेल आहे का नाही, इथं पर्यायानुसार म्हटलेलं आहे. काय, आपल्याला जे पर्याय दिले ना त्यानुसार ठरवायचं. आपण जर अन्न साखळी बघतो तर आपण सगळ्यात पहिले काय पाहतो, सगळ्यात पहिले आपण बघतो गवत. गवताच्या वरी काय येतात, गवतावर कीटक जगते. ओके कीटकाच्या वरी आपण धरतो पक्षी. हे आपली अन्न साखळी बनते, ही आपली अन्न साखळी जाते. ओके यामध्ये साप वगैरे हे. तर असं आहे का, नाही. आपल्याला या ठिकाणी जे ऑप्शन दिले असतील ना त्या ऑप्शन नुसार अन्न साखळी बघावी लागेल. ओके दिलेल्या पर्यायापैकी. मग आता पर्याय काय दिले आहेत, वटवाघूळ, घुबड, गरुड आणि खार. तर यानुसार द्वितीय भक्षक कोणता असणार आहे, तर यानुसार द्वितीय भक्षक जर म्हटलं तर तो होतो विद्यार्थी मित्र घुबड. ओके बघा, कोण होतो, घुबड. तर पहा कशा पद्धतीनं हे देखील आपण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, सगळ्यात पहिल्या स्थानी कोणता येतो, प्राथमिक भक्षक म्हटलं तर वटवाघूळ. ओके बघा, प्रथम भक्षक कोणता येतो, वटवाघूळ. आता आपण समजूनच घेऊ या ठिकाणी. बघा, हा कीटक भक्षक आहे, हा कीटक खातो. ओके काय करतो, कीटवाघ खातो. त्यानंतर येतो घुबड. ओके हा मांस भक्षक आहे, हा वटवाघळाला खातो, वटवाघूळ खाते. ओके घुबड काय करते, वटवाघळाला खाते. त्यानंतर गरुड हा सर्वोच्च मांस भक्षक, हा घुबड देखील खाऊ शकतो. ओके सर्वोच्च मांस भक्षक आहे, हा मोठे प्राणी देखील खातो. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र, खार जी आहे ही शाकाहारी आहे, ती फळे, बिया, धान्य हे खाते. ओके मग बघा या ठिकाणी काय, या अन्न साखळी जी आहे, ही जी अन्न साखळी आहे, या अन्न साखळीत ऊर्जा एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाकडे जाते. ओके या अन्न साखळीमध्ये काय होते, ऊर्जा जी आहे ती एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाकडे जाते. मग दिल्या पर्याय काय होतं, घुबड हा या ठिकाणी काय होता, द्वितीय भक्षक होता. ओके चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ओके चला, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते आहे. बघा, देवराई ही जी संकल्पना आहे त्या देवराई संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते आहे. धार्मिक पर्यटन स्थळ, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन, उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र, की चिपको चळवळीचा एक भाग. यापैकी सगळ्यात योग्य कोणतं वैशिष्ट्य वाटते, एकच वाटतं, ते म्हणजे वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके चला, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, काय आहे प्रश्न, आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती. बघा या ठिकाणी उष्ण प्रदेशीय काटेरी वने, उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, उष्ण प्रदेशीय निम सदाहरित वने आणि खारफुटीची वने असे या ठिकाणी आपल्याला पर्याय दिले आहे. ओके तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आर्थिकदृष्ट्या महत्वाची म्हटल्या म्हणजे वनसंपत्ती ज्या ठिकाणी सर्वात जास्त आहे, दिलेल्या पर्यायापैकी काय, वनसंपत्ती ज्यामध्ये जास्त असेल म्हणजे आर्थिकदृष्ट्या ती महत्वाची असेल अशी कोणती आहे, तर ती आहे तर उष्ण प्रदेशीय निम सदाहरित वने. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके चला,
यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्त्रवणारी ग्रंथी कोणती आहे? ओके, रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखली जाणारी स्त्रवणारी ग्रंथी कोणती आहे मानवी शरीरातील? जठर, पीयूषिका, लसिका की कोशिका? तर ती आहे विद्यार्थी मित्र पीयूषिका. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मानवी शरीरातील काय रासायनिक संदेश वहन करणारी ग्रंथी कोणती आहे? तर पीयूषिका ही आहे. ओके, चला त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा, पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते आहे? बघा, पोलिओ या रोगासंबंधी असणारं योग्य विधान कोणतं आहे? पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो. पोलिओचा जीवाणू मुख्यत्वे जीवाणू आहे का विषाणू? ओके, कटलं हे या ठिकाणी चुकीचं असणार आहे. सर्व प्राण्यात सर्व सस्तन प्राण्यात आहे का? नाही, चुकीचं आहे. दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील सर्व मुलांना प्लस पोलिओची मोहीम अंतर्गत 8 वर्षाखालील का? ओके, नाही. दरवर्षी होते का? नाही, काहीतरी महिन्याला होत असते. त्यानंतर पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. आता यापैकी विधान काय, कोणतं योग्य असणारं विधान काय? तर पोलिओचा जो विषाणू आहे ना हा फक्त मानवामध्येच आढळून येतो आणि हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 पोलिओचा विषाणू हा फक्त मानवामध्ये आढळून येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, धूम्रपान करताना खालीलपैकी कोणता घातक पदार्थ निर्माण होतात? धूम्रपान करत असताना कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? बघा, या ठिकाणी कोणकोणते आहेत? निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड. तर विद्यार्थी मित्र निकोटीन असतो धूम्रपान करताना, टार देखील येतो, ओके, कार्बन मोनॉक्साईड हे देखील येतात. म्हणजे तीनही निर्माण होतात आणि तीनही कोणत्या पर्यायामध्ये दिसतात आपल्याला? तिन्ही, म्हणजे अ ब क तिन्ही, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? होप सर्वांना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच टीईटी संदर्भात येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही विद्यार्थी मित्र. आणि जर तुम्हाला आजच्या या लेक्चरची ही पीडीएफ हवी असेल तर ही लेक्चरची पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.